बँजो पार्टीमध्ये असं बोलायला गेलं तर लावणी आणणारा पहिला माणूस आपला कृष्णा दा पांचाल. कृष्णा पांचाल. मला पैसे नाहीत माझ्याकडे. जाऊ का मला बघा तेवढं लोन येतं. मी हप्ता भेटेल आई शपथ सांगतो. हॅलो ठीक आहे मॅम. हॅलो मॅडम जेवून गेलो हसतात आहे तुम्ही काय मॅडम. नमस्कार मित्रांनो, कशा आहेत सर्व. मी तुमचा लाडका मयूर रुतेकर पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग थेट डायरेक्ट कोल्हापूर मधून शूट होतोय आणि आजचं काम तुम्हाला सांगतो. आपला भाऊ आहे कांता भाऊ, तुम्ही त्याला ओळखला असेल. भाऊ या जरा आपल्या ब्लॉग मध्ये आहे गरिबांच्या. ओळखला. हाय. लालबाग बीचचे उत्कृष्ट रोटो प्लेअर आणि आपल्या मुंबईमध्ये बँजो पार्टीमध्ये असं बोलायला गेलं तर लावणी आणणारा पहिला माणूस आपला कृष्णा दा पांचाल. कृष्णा पांचाल. आणि आपल्या भावाचं आज काम होतं तर त्याने आज आपल्याला बोलवलेलं वाजवायला. कोल्हापूरमध्येच हळदीचं काम आहे. तर आज आपल्या बरोबर टीम माहिती कोण कोण आहे. आपला कृष्णादा आहे. सगळे भाव आपलेच आहेत. हा ते तर आहे. भाऊ आपला मोठा भाऊ. या 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 सर्वांनी या. आपला अंकित आहे माऊली बीचचं टी शर्ट घालून. त्यानंतर आपला वडा आहे वन साइड चॉकलेट बॉय. त्यानंतर माझा खास भाऊ, माझा करता धरता ज्याच्या जीवावर आज आम्ही सर्व काम करतोय. हाय ते भाई जे बोलतात ना स्क्रिप्ट नाही जे काय तोंडावर खूप बोलतोय. ह्यांच्यामुळे आज आहे. ह्यांच्यामुळे मी आज आहे. मी एवढं पण सांगतो आपला यश भाऊ आहे. फक्त आपल्या ओमीची कमी आहे. आपल्या ओमीचं पण काम आहे त्यामुळे आपण ऍडजस्ट करू शकतो. आणि बाकीचे पण पोरं आपले रूमवर आहेत. आता बाकी हा सर्व झोपलेत रात्रभर हे करून. आणि मी डायरेक्ट इथं काय येऊन शूट केलं कारण की खूप धावपळ होती त्यामुळे बोलतात ना जास्ती शूट करायला नाही भेटला. तर डायरेक्ट इथं कोल्हापूरमध्ये येऊनच शूट केलंय. आता बघू आपली बाकीची पण पोरं आहेत त्यांना पण भेटवतो. तर ब्लॉग एवढा कंटिन्यू करा. तर कांता आज आपल्या ब्लॉग मध्ये काय 2 शब्द. फक्त काय आता ऊन पण जास्त आहे. मुंबईला ऊन आहे. सांभाळून राहा, काळजी घ्या. आता इथं आलं आम्ही तर काळजी घेऊ. टोपी तर मी घातली नाही. बघू पुढे काय होईल ते होईल. संध्याकाळी मचवायचंय फक्त. वन साइड कांता लीड करणार आहे आणि आम्ही त्यांना बघून वाजवणार आहे. विषय का बाबा त्याचा चॉकलेट बॉय तो असा दिसल ते जे आता बरोबर मी बोललो असतो ब्लॉग मध्ये. पण जाऊ द्या. आपली ऊन जास्त आहेत. आपली 2 पोरं खाली आहेत. आपण त्यांना पण भेटू. मग बघू आता पुढचा ब्लॉग कसा शूट होईल. तर एवढंच बोलेन मी. ब्लॉग पूर्ण बघा. चला भेटू आता थोड्या वेळाने आपण. चला काय निघालो आता. आणि थांबा मेन माणूस आपल्या सीत्या भाऊ आला आज आपली गाडी घेऊन वन साइड. भाऊ रेमटोत आणि भाई सुखरूप पोचवलंय आम्हाला. तू जाणार ना इकडे आणि येणार कधी. आणि थांबा आताच ब्लॉग मध्ये सांगतोय इंट्रो मध्ये की आज पहिल्यांदा विघ्नाय लोक बघतील की नाही मला माहिती नाही पण आपला सीत्या भाऊ आज बेस वाजवताना दिसणार आहे की नाही. दिसणार ना. हा बस. आणि आपला मेन माणूस आहे पाठी आहे. हा साबण घेतला आंघोळी करायला. एकच साबण घेतलं ते पोरं ऍडजस्ट करतील. तुम्हाला तर माहिती असेल कलाकारची लाईफ अशीच असते की सर्वांना ऍडजस्ट करायला लागतं. आता जाऊ परत आपल्या लोकेशनवर म्हणजे इकडे जवळपासच आहे. जाऊ पोरं जेवायला बसतील त्यानंतर थोडा आराम करू. मग डायरेक्ट आपल्याला संध्याकाळी वाजवायचं आहे. ते तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. तर जाऊ आता पहिला खाली. आणि तुम्हाला अजून एक सांगतो मी डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या सिद्ध्या भाऊचा नंबर देईल. आपले जेवढे पण व्ह्युअर्स असेल मला तर माहिती आहे जसं इंस्टाग्रामवर एवढं प्रेम देत आहे तसं आपल्या युट्यूब चॅनलला पण तुम्ही प्रेम देत आहे. तर आपल्या सिद्ध्या भाऊचा मी नंबर इथं डिस्क्रिप्शन मध्ये दिसत असेल. तर आपल्या सिद्ध्या भाऊचा मी नंबर आहे ना डिस्क्रिप्शन मध्ये टाकलाय. तर त्या भावाला कॉन्टॅक्ट करा. त्याच्याकडे सीधा तूच सांगतो तोंडाने की आपल्याकडे कुठल्या गाड्या अवेलेबल आहेत.
सगळ्या गाड्या अवेलेबल आहेत आपल्याकडे. कुठल्या कुठल्या 4 तरी पण? सीटर पासून 32 सीटर पर्यंत. बस 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 जेवढे पण रिक्वायरमेंट असेल ना ऑर्डर बिडर साठी असेल ना. आणि अजून एक सांगायचं राहिलं पहिली बात, हा कॉल आहे ना जो आपला 1 मिनिट थांबा, हा जो कॉल आहे कोल्हापूरचा, हा आपल्या सिद्ध्या भावाचा, जो आपला सिद्ध्या भाऊ आहे त्याचा बोलता मित्र आहे, त्याच्या मित्राचा कॉल होता. त्याच्या घरी थोडा सीन झाला तर त्यामुळे आपण थोडी पोरं ऍडजस्ट केली. तर बाबा मी तुला आताच बोलतोय ब्लॉग मध्ये की असं काय असेल तर आम्हाला पहिली आठवण काढ आमची, तर आम्ही तुला बोलतो ना सहकार्य करू, त्याचा काय विषय नाही. आणि भावा एवढा भारी माणूस आहे आपला सिद्ध्या भाऊ, त्याचा काय विषय नाही. त्याचा डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलाय, काय गाडी बिडी अवेलेबल असेल तर पहिला भाऊ आपल्या सिद्ध्या भाऊला कॉल करा. हार्डवेअरला जायचंय भाई, आपण जेवण तर घेऊ, जेवण घेऊ. अरे भेटाल इकडे जवळपास येतो ते. आता जाऊ आहे बघा आपली पूर्ण पलटण अख्खी गँग. मी हा इथे बाबा फेम घे, फेम घे, थोडाफार फेम घे. जाऊ आता तिकडे पोरं बसलीत आपली बाकीची जेवायला आणि अर्धी रूमवर आहेत, तर जाऊ त्यांना घेऊन येऊ, जेऊ, मग नंतरला बघू काय ते तुम्हाला ब्लॉग मध्ये पूर्ण बघायला भेटेल. तर जाऊ आता आपल्या पहिल्या लोकेशनवर जाऊ. हा आणि लोकेशन इकडे तुम्हाला समजेल असेल, थांबा तुम्हाला दाखवतो. लोकेशनवर आलोय म्हणजे हे बघा इकडे तुम्हाला दिसत आहे बघा, इकडे वाजवायचंय, इकडे हे बघा, इकडे समोर सर्व पोरं जेवायला बसले त्यांचे फॅमिली मेंबर, आणि आपल्याला इकडे सेटअप लावायचंय. ते हे लोक सर्व जेवण झालं, आपण इथे सेटअप लावू संध्याकाळी 7 वाजता. तर जाऊ आता आपल्या पहिल्या रूमवर जाऊ, मग सर्व भेटतील आपल्याला. काय हे बघा, हे बघा निले पुढे चालत आहे. जाऊ आता हे बघा पोरं बसलेत जेवायला. जेवायला बसले गँग. कसं कोल्हापूरचा मेन्यू. जेवण घेऊ. मराठीत बोल ना बाय माझी, तू करणार सगळं सांग, माझा नंबर आहे. नाही मॅडम नाही. ओके मॅम ऐका ना, तुमचा पर्सनल नंबर द्या ना. ऐका ना मी काय बोलतोय, जेवण झालं का तुमचं? या मी कोबीची भाजी. चालेल 4-5 लाखाचा द्या. मला ट्रेन घ्यायची, ट्रेन. हॅलो, लोन भेटेल का मॅडम? लोन भेटेल का 3-4 लाखाचा? वडा मग मी बोलवणार आहे, तर मला पैसे नाहीत माझ्याकडे. जाऊ का? मला बघा तेवढं लोन येतं, मी हप्ता भेटेल, आई शपथ सांगतो. हॅलो ठीक आहे मॅम. हॅलो मॅडम, जेवून गेलो हसता दे तुम्ही काय मॅडम. बरं जाऊ द्या ना, ऐका ना तुमचं नाव काय? इमानदारी सांगा, मी आई शपथ. आरती आहे सरने, देवळात गेलो होतो. काय बात, मला आई शपथ सांगतो आज मला आहे ना भटजी भेटायला. आरती नावाची पोरगी तुझ्या नशिबात आहे. ओके मॅम. ओके चालेल. ओके मॅम. ओके जेवून घ्या, थोडी काळजी घ्या. ओके मॅम. ओके जय हिंद, जय भारत. घ्या माझा नंबर म्हटलं. अहो तुम्ही पण कट करू शकतात, पण तुम्हाला मला माहिती आहे तुमच्या मनात काय. मला तुम्हाला बोलायचं ना माझ्याशी. Later that same evening. भाई झोपलेलो मी, आणि त्याच्या पहिला आपल्या पोरांनी सेटअप लावून रेडी करून ठेवलेला सगळा सेटअप. आणि बाकीची पोरं गँग ऐकत नाही. आणि इकडं तोड नवीन बसवली जाते. हा कांता नवीन तोड शिकवतोय ऐकत नाही.
ते तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. ब्लॉग मध्ये पूर्ण. झाली आता तुझी ही पण मीम रेडी. ते पहिलं आहे सुशील. मी सांगतो हा सांगेल. मी सांगणार तो पण हा सांगतो. मी कशाला सांगणार. मला काय नाही माहिती. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. तू कोणाला विचारतोय? गावाला घरचं लाईट बिल भरतोय. ऐकत नाही. घरातली लाईट कापून दे. ऐकत नाही. आणि सुशील त्या व्हिडिओ मध्ये पण व्हायरल झाले ते. कुठले आपला ऋतिक बोललेला ना ताजा वाजत. तर आता चालू त्यांची तयारी चालू आहे. मग आपण वाजवायला घेऊ. बघू आता काय 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 आजचा बँकेचा लास्टचा दिवस येणार आपल्या इकडे परत खागरला. पण डाळभात बनवायची प्रॅक्टिस होतं. हे सिद्ध्या पण खारघरला कशाला येणार आहे भाऊ? अरे ते हे गेलं बिझनेस ओपन केलं. जे खारघरचे असतील त्यांना समजलं असेल कुठला विषय. ते आपण आता ब्लॉग मध्ये नाही बोलू शकत. काय काय उतरलेला होता. तिकडे गेला असताना आला असता पण तो कुठे गेला? सुशील कुठे? हा गाणं बसवायला गेले. त्यांची तयारी चालू आहे. मग घेऊ आपण वाजवायला चालू करू. चलिए शुरू करते हैं.
अजून झालंय कधीच आणि पॅकअप पण केला आपण आणि आता जेवायला बसलोय. मयूर आणि मी एका ताटात वंटी भाऊ आणि आपले कांता शेट तिथं जेवण वाढतात. दिसत नाही ते हॉलीच्या आहे ना. बघा शेट एवढा मोठा माणूस आपल्यासाठी एवढे हे करतोय. जेवला तू मग आता गुलाबजामुन नाही निघणार. काय रसगुल्ले गुलाबजामुन रसगुल्ले पुरं बघा कशी जेव आता पहिला आणि मग नंतर डायरेक्ट लास्टला भेटू. ब्लॉग एंड इथंच करणार आहे मी. काय अंडा जेवण घेऊ कारण की खूप दमलोय. जेवण घेऊ मग आपण नंतरला भेटू.